असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, आज आहे 14 तारीख आणि आज माझा आहे वाढदिवस. आज माझा बड्डे आहे. हां, मग काकीने विश केलं मला. आता बघितलं नाही का, मी तसं सांगतच नाही कोणाला माझा बड्डे, पण माझ्या काकाचा मुलगा आहे ना, भाऊ, मला राखी बांधायला वगैरे येतो. त्याचा बड्डे पण आजच असतो. आमचा दोघांचा फोटो एकत्र होता, तोच मी टाकला स्टेटसला वगैरे. तर त्याचा आणि माझा बड्डे एकत्रच असतोय. मग तो फोटो टाकला मी, नाहीतर कोणालाच माहिती नसते. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं, यांना अजून पण एवढीशीसुद्धा हिंट नाही की माझा बड्डे. मला माहिती आहे दरवर्षी. त्याच्यामुळं खरं कारण हे आहे की मला म्हणजे केक कापत नाही मी. कारण असं कोणी थोडंफार सरप्राईज दिलं बोला, किंवा केक, किंवा नको केक नसला तरी चालेल माझ्यासाठी, पण दिवसभर असं कुठं बाहेर गेलो थोडंसं, किंवा दिवसभर आपल्यासोबत स्पेंड केला टाईम, समजा कोण आपला स्पेशल असेल त्याचा. तर आता यांचं सांगते आता मी. तर असं वाटतं मला तर यांना म्हणजे तसं काही हेच नसतंय, काही नसतंय ना तसं. त्याच्यामुळं मग यांना तसं नाही, फक्त विश वगैरे करतील, ते पण लक्षात राहत नाही. लक्षात राहिले तरी विश करतील, केक संध्याकाळी आणला तर आणतील, असं आहे ते. तर त्याच्यामुळं मग माझी ती एक्साइटमेंट आहे ना, ती पूर्ण गेली आणि मला असं वाटतं की नकोच बड्डे करायला. काय आपण विचारच नाही करायचा की आज पण कोणाचा. माझा रोल नंबर आता मला नाही माहिती किती. तू तुझा अभ्यास कर, चल पटकन. बघ, मला हॅपी बर्थडे तरी बोल. हां, म्हणून माझे इथे जे असते ना, माझा बड्डे, तर ती कायच नाही राहिलं आणि बड्डे करायची इच्छासुद्धा नाही. आता देवाजवळ थोडंसं चहा वगैरे पिऊन झाल्यावर पाया पडते. आम्हाला पाया पडायचं नाही, कारण जरा आई बोलतात 5वी होईपर्यंत तरी आपल्याला नाही करायचं आहे. तर मग लांबूनच देवाला पाया पडते. नंतर आता चहा पिते. पहिला चहा प्यायला बसले मी. मग माझे पुढचे दिवस खूप छान जावत आणि यांच्यासोबत चांगले जावत. माझी पोरं बाळं, माझी फॅमिली मस्त असू दे माझ्यासोबत. हीच पप्पाच्या चरणी प्रार्थना करते मी. काय देव गौरान, तू शब्द लिही पहिला. तुला चपाती देणार आहे, आलूवडी तळले. लवकर शब्द लिही, शाळेतला पण आहे अजून. टीचरने तपासला ना मग बघ. तर हे सर्व आहे. तर चला, ब्लॉगला सुरुवात केली आहे मी. नित्यांश झोपला आहे अजून पण. आणि असं बोलू का, मनापासून माझी अशी इच्छा होती की यांनी आज सुट्टी घ्यावी. जसं ॲनिव्हर्सरीला असं वाटत होतं मला की यांनी पूर्ण दिवस सुट्टी घ्यावी, थोडंसं आम्ही कुठे बाहेर गेलो असतो, असं होतं. तर चला, जाऊ दे, हाय त्याच्यात समाधान मानायचं आणि पुढं चालत राहायचं. तर आता भाऊ गेलेत कामाला. दीपाली आणि बाबा गेलेत दवाखान्यामध्ये. बघूया, सोडले तर उद्या सोडतील, कारण ते कावीळ थोडंसं, आणि आज रिपोर्ट काढतील तो उद्या रिपोर्ट येईल असं मला वाटते. त्याच्यामुळं ते आजचा दिवस थांबायलाच लागेल. मेन म्हणजे कसं झालं माहिती आहे का, थांबायला कोण नसते. म्हणजे असतंय पण सगळे अडलेली राहिले. त्याच्यामुळं मग जरा शॉर्टेज होते ना थांबण्याचा. आणि हॉस्पिटलमध्ये मुलं तर सगळ्यांना नकोच वाटतं. त्याच्यामुळं पटकन घरी येतील तर बरं होईल. खरंच मला असं वाटतं ना, तर बाळाला तर एकदम मस्तच होईल. इथं कसं प्रॉपर मालिश, परत प्रॉपर असं म्हणजे दूध फिडिंग वगैरे बरोबर येतं होईल. तर हॉस्पिटलमध्ये आता कोण चला येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पहिला तू सगळे शब्द लिहीन आणि मग बोल कर गौरा. बरोबर आहे का? आता मला दिसत नाही तुझे. हे काय आणि हे काय लिहिले, कुठे शब्द आम्ही असेल तर तेवढं पण दिसत नाही का? नीट बघून लिही ना.
चला आता मी चहा पिऊन गेले पटकन आणि मग बाकीची कामं करतो. आई आणि मी आहे रूम तिचं. आता याच्या आंघोळ करून मग त्याला ट्युशनला वगैरे सोडायचं आहे, तर जाऊ दे आपले म्हणजे थोडं चांगले कपडे घालते दिवसभर, जरा मला स्वतःला बरं वाटते. तर चला कंटिन्यू राहा. चालेल नको झालं या आंघोळ आणि हा टॉप वेअर केलेला आहे. आम्ही चेंबूरवरून घेतलेला, मस्त वाटते कलर वगैरे मला आवडला. हे ये चाल गौरांग, गौरांग तर कसा घालवतो मला. अरे घे ही बघ, अरे ही बघ. ओरडायचं पण हे नाही राहिलं आता माझ्यात माहिती, एवढं कसं जाम होते. हे पोस. चला आता मी याची तयारी करते आणि ट्युशनला सोडते आणि मग निघत्याच्या भरवते. उठ चल. आले मी गौरांशला न्यायला. अजून काय आला नाही गौरांश. इथून घेऊन जाऊन परत शाळेत न्यायचं आहे त्याला. स्पेशल दिवस माझा कसा चाललाय बघा. 5 वाजलेत, आता चपात्या करायला घेते. त्याच्या अगोदर ठेवल्या चहा, ते चवळी भिजायला टाकते. पण मस्त अशी लपटपवाली करते, म्हणजे जास्त रस्सा पण नाही जास्त सुके पण नाही अशी. त्याला आता भिजायला टाकते, भिजेल लगेच. तर आता मी घेतलेले चपात्या करायला आणि मला संध्याकाळलासुद्धा पाहिजे होत्या आणि ताईंना डब्यालासुद्धा द्यायच्या होत्या. मग मी 5 वाजता चपात्या करायला घेतल्या, चहा वगैरे पिला आणि मग चपात्या करायला घेतल्या. आणि असा माझा वाढदिवस केलेला आहे. आणि आपण जे विचार करतो असं होईलच असं नाही. त्याच्यामुळं काय बोलू काय नको, म्हणजे मी खूप काही विचार केलेलं. ॲनिव्हर्सरीला पण तसंच विचार केलेलं की कुठेतरी बाहेर जाऊ वगैरे आणि बड्डेलासुद्धा. पण काय नाही, चला यांनाच आठवण नाही राहिली तर मग काय बोलायचं. जाऊ दे, एक बड्डे असा पण. आणि आता तर मी ठरवलंच आहे, मी केक तर कापत नव्हतेच, पण आत्तापासून तर ठरवलं आहे की बड्डेच्या दिवशी पण आपला बड्डे नाही, फक्त मनातल्या मनात विचार करायचा, चांगले कपडे घालायचे वगैरे, मस्त आपला पण स्वतः एन्जॉय करायचं बस. चपाती का चपाती, चपाती का चपाती देऊ का तुला? चपाती देऊ? हा रे, चपाती दे, चपाती. तर आता जेवण वगैरे झाले, 8:30 वाजले. 8:30 वाजून 5 मिनटं. मी आत्ता जस्ट जेवली. आणि एक सांगू, अजून सुद्धा मला विश नाही केलं यांनी. त्याचा कुठंतरी इथं लागते. आणि मग अशी झोपवताना नेत्याने मला एवढं हैराण केलं ना, लयच. म्हणजे जवळ 1 तास घेऊन बसली मी त्याला, तरी झोपला नाही तो. 2 वेळेला सू केली पण झोपायचं नाव नाही. आता मी जेवली, मस्त चवळीची भाजी बनवलेली, चपाती घेतली. बाकी ना खायची इच्छाच नाही. भाजी आहे यांनी ना काल टाकला, आता जो पावसाळ्यात भेटतो ना तो आणलेला, तर टाकल्याची भाजी सकाळीच बनवलेली, तर ती पण होती, पण नाही खाल्ली मी. गौरांशला घेतले ते खायला. आता त्याला तो बाहेर आला की अभ्यास करता करता त्यालासुद्धा भरवते. आणि मग विसरली मी दरवेळेसारखं, नाही तर मग आले काय केक नाही आणला? नाही कापत मी केक नाही कापत मी. केक नाही कापत मी. कुठं कापते मी? गेल्या वर्षी पण नाही कापलं, बंद केलं मी केक कापणं. आणू का नको?
केक कापणं बंद केलंय मी. हो आलेले विचारायला. गौरांज काय ते म्हणजे एक्साइटमेंट असते तिचं नाही राहिली तर काय केक कापायचं ना काय खायला आणत असेल तर आणा, पण मी कटिंग तर नाही करणार. केक कापणं मी सोडून दिलंय. चला गौरांजला भरवते. नित्यांश पण उठलाय. चप्पल कुठं आहे माझी ती बघते पहिला. समजू दे. दरवाजाचा आवाज आला ना. जा फोनचा आवाज आला गेला. याला नुसतं दरवाजाचा आवाज आला ना या दरवाजाचा की लगेच यायला. बघ बघ हाय. टाटा जा जा. हाय हाय. मी नाही कुठं चालली बबी. मी चालली नाही कुठं. मी नाही चालली. चला चला दादाजवळ. चला दादाजवळ ये. चला असा आमचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. आणि किती झालं आहे ब्लॉग, काय झालं आहे काय बघितलं नाही. मोठा झाला आहे छोटा झाला आहे, किती पण मिनटाचं होतं मी टाकते आले व्हिडिओ. काय चाललं आहे. आमच्या मस्त गप्पा मारल्या आम्ही. मस्त गप्पांचं. आणि मला आता भांडी घासते झालं. माझं डोकं दुखायला लागलं. उद्या सोडते तर उद्या थोडीशी तयारी करायची. म्हणजे जास्त नाही, फुलांचं आपलं डेकोरेशन नित्यांच्या टायमिंगला कसं ताईने आणि गुड्याने केलेलं तसं थोडंफार करायचं आहे. उद्या संध्याकाळ होईल त्यांना येता. आता ब्लॉग आता याला खेळ सुचला आहे. ब्लॉग इथं सेट करते. आय होप मला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि इन्स्टालासुद्धा माझ्या मी व्हिडिओज टाकत असते तर तुम्ही त्यासुद्धा नक्की बघा. आणि बाय बाय. नीतू बाय कर. अय नीतू बाय कर. ए बाय कर ना बबी. बाय कर ना. बाय कर. टाटा कर वर्षी. ए बाय कर. टाटा कर. काल कसं टाटा कर. टाटा कर.